ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगाभरी नामे सज्जन जो कृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. गीतेमध्ये नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः असा जो श्लोक आहे त्याचा विचार आजच्या समासात समर्थ करतात की जे ब्रह्म आहे, आत्मा आहे, चैतन्य आहे, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी भंग करू शकत नाही. असं हे ब्रह्म आहे तरी काय, असा खरा श्रोत्यांचा प्रश्न आहे. मागच्या वेळेला आपण देहांत निरूपण असा समास पाहताना थोडे आपल्याकडे पाहुणे मंडळी आली, त्यामुळे शेवटचा भाग आपला थोडा राहिला. त्याचा थोडा उल्लेख करण्याचं कारण हेच आहे की देहांत झाल्यावर समर्थांनी पुन्हा एकदा हे ब्रह्मस्वरूप का सांगितलं. तर देहांताच्या वेळेला आपण असं पाहिलं की श्रोत्यांचा साधा प्रश्न होता की हा देह संपला, देहाला जाळून टाकलं की मग परत उरतं काय, मग पुन्हा दुसरा जन्म येतो ही काय भानगड आहे, असा श्रोत्यांचा प्रश्न आहे. आणि त्याला समर्थाने उत्तर दिलेलं आपल्याला आठवत असेल की वायू जो आहे तो वायू दिसत नाही आहे पण वायू आहे. त्याच्यासाठी उदाहरण आपल्याला माहिती आहे. छानपैकी कोणीतरी मोगऱ्याचा गजरा घालून आलं, चाफ्याचं फूल घालून आलं की आपल्याला वस्तू दिसण्यापूर्वी वारा सुगंधाने ती गोष्ट सांगतो. ते जसं आहे तसं आपल्या वासना वायुरूप असतात आणि समर्थाने त्याला वायूला शक्ती असा शब्द वापरला आहे. ती जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे आपल्या या वासनांना दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करावा लागतो. वायुरूप वारा वाहतो तशा वासना वायुरूप असतात, त्या वाहून दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतात. अशा प्रकारचा विचार करून समर्थांनी तो देहांत निरूपणामध्ये आपल्याला विषय सांगितला. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं दिली की जी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मोठे प्रश्न पडलेले असतात. अंगात येणं, त्याचं काही ते वारं आहे, वारं म्हणतात त्याला. तर आता त्याच्यावरचा म्हटलं तर विश्वास आहे, म्हटलं तर नाही, असं आपलं होतं सामान्य माणसांचं. दिसतं तर आहे आणि माहिती तर नाही. आजही अगदी आत्तासुद्धा आपण समर्थ मंदिरात सेवा संघात ओटी भरायला जातो आवर्जून. आपण म्हणत जाऊ दे वर्षातनं एकदा आहे आपलं जावं, म्हणजे आपला त्याच्यामध्ये विश्वास असतो किंवा नसतो अशामध्ये आपण पडतच नाही. एक आपली प्रथा आहे, आपण करावं. आणि मग असं वाटतं ही काहीतरी शक्ती आहे. असे 9 दिवस उपास शक्य नाही आहे सामान्य माणसाला. 9 दिवस उपास करण्याची या देहाची क्षमता, काहीतरी शक्ती त्याच्यात आहे, त्याशिवाय होणार नाही, असे एक आपण त्याचा अर्थ लावतो. त्या निरनिराळ्या तत्कालीन गोष्टी आहेत. तुम्ही समास वाचलात की कळेल, आज काही त्याच्यात मी वेळ खर्च करत नाही. निरनिराळ्या गोष्टी तरी सांगितल्यात. वारं येणं म्हणजे काय याच्याबद्दल काही गोष्टी अशा पण आहेत की मंत्राच्या सहाय्यानं, त्या मंत्राच्या शक्तीनं रोग बरे करणं किंवा मंत्राच्या शक्तीनं शाप देणं, त्याच मंत्रांनी उशाप देणं, असं जे आपण पाहतो त्या सगळ्या गोष्टी या वायूच्या शक्तीमधून येतात, असा विषय त्यांनी मांडला. आता श्रोत्यांचा प्रश्न जरा थोडा वेगळा आहे की पुन्हा पुन्हा तुम्ही सांगता की ते ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. या ब्रह्माचा विचार केला तर ब्रह्म आणि ब्रह्मांड. आता ब्रह्मांड याचा अर्थ आपल्याला कळतो की दृश्य जग. आपण म्हणतो ना रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. तर ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी म्हणजे काय, तर त्या ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा ब्रह्मच भरलेलं आहे, तिथपर्यंत ही रामकथा जावी, असा त्याचा खरा म्हणजे ज्याला विस्तारित, खूप विस्तृत, व्यापक असं जे की रूप आपल्याला द्यायचं असतं त्याला आपण ब्रह्मांडा पलीकडे म्हणतो. म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य दृष्टीने ब्रह्मांड म्हणजेच भलं मोठं काहीतरी आहे. आणि ह्या ब्रह्मांड भलं मोठं काहीतरी आहे, त्याच्याहीपेक्षा ब्रह्म मोठं आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे. आणि त्याचं वर्णन समर्थ करतील, आपण बघणार आहोत. त्यांनी वर्णन केलं आहे, जर का आपण ब्रह्मांडाला सागराची उपमा दिली तर मग त्या ब्रह्माला जर काय म्हणायचं तर सागराला खसखस म्हणावं लागेल, इतका ब्रह्म मोठा आहे. अशा प्रकारचा विचार आपण केला तर ब्रह्म किती मोठं, तर ब्रह्मात ब्रह्मांड आहे. आपल्या दृष्टीनं ब्रह्मांड शब्दच आपण अशासाठी वापरतो की हो काय
ब्रह्मांड म्हणजे असं वाटतं की अति मोठं, की त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आपण निरनिराळ्या आरत्या म्हणतो ना, त्या आरत्यामध्ये त्याचा कडाडिले ब्रह्मांड राखे त्रिभुवनी, हनुमंताच्या आरतीने मारुतीच्या आरतीमध्ये म्हणतो. तर कडाडिले ब्रह्मांड म्हटल्यानंतर मारुतीचा नुसतं स्मरण केलं ते सगळं ब्रह्मांड कडाडून टाकतो. तर ब्रह्मांड म्हणजे एक मोठी गोष्ट असं आपल्याला माहिती आहे. विश्वसुद्धा त्या दृष्टीनं शब्दाकडे बघून वाटतं विश्व आणि ब्रह्मांड एकच खरं, पण विश्व म्हणलं ते असं जग ना, आपल्याला दिसतं ना, नकाशा कळतो जगाचा, ते असं हा जग लहान आहे. आपण बोलता होता आता जग लहान झालं आहे. कुठल्याही देशात असेल कधी तरी आपल्या इथे बसून सगळ्या गोष्टी कळतात, तेव्हा आता जग लहान झालं आहे असं आपण म्हणतो. तर विश्वसुद्धा आपल्या दृष्टीनं लहान आहे. तसं ब्रह्मांड शब्दाने जरी आपण काही मोठा विचार करत असलो तरी ब्रह्म त्याच्याही पेक्षा मोठं. फक्त प्रश्न असा आहे, त्या ब्रह्म आणि ब्रह्मांडाची तुलना समर्थांनी या समासात आपल्याला करून दाखवली आहे. श्रोत्यांचा प्रश्न असा आहे, तो आधी आपण समजावून घेतला तर समर्थांचं उत्तर आपल्याला कळेल. श्रोत्यांचा प्रश्न असा आहे की या ब्रह्मानी या ब्रह्मांड म्हणजे भेदलं आहे असं कसं शक्य, एवढं मोठं ब्रह्मांड आमच्या दृष्टीनं, ते भेदलं कसं काय. तर मी सुरुवातीला म्हटलं गीतेचा आधार, की गीतेनी नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता, असं जे ब्रह्माचं वर्णन केलं आहे की वारा त्याला नेऊ शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, तसं या ब्रह्माचं वर्णन आहे. आणि म्हणून ते सर्व व्यापी आहे, ब्रह्मांडाच्याही पेक्षा मोठं आहे. आता कळलं आपल्याला ब्रह्मांड खसखस असा विचार केला तर त्याच्या पुढे समुद्रामधला खसखस म्हणजे समुद्र जर ब्रह्म धरलं तर ब्रह्मांड म्हणजे खसखस, एवढं ब्रह्म मोठं आहे, सर्व व्यापक आहे. आता हे कळावं कसं असा प्रश्न श्रोते मिळाले. तुम्ही म्हणताय कसं कळणार कसं आम्हाला, तर कळण्यासाठी समर्थ सांगतायत की तुमचं ही जे काही कळणं आहे ना ती तुमची वृत्ती आहे. वृत्ती व्यापक झाली तर कळेल. आपली वृत्ती देहाशी जोडलेली आहे, आपली इंद्रियांशी वृत्ती जोडलेली आहे. आपल्या इंद्रियाला जे कळतं ते आपल्याला पटतं. मला डोळ्यांनी पाहता येतं, मला कानाने ऐकता येतं, किंवा माझा थोडासा विश्वास असतो, त्यामुळे 4 लोक सांगतात ते मी बरोबर मानते, इतपत ठीक आहे. हो, त्यामुळे आपली वृत्ती देहाशी निगडीत आहे, त्या संदर्भात आपण विचार करू शकतो. समर्थ आपल्याला सांगणार आहेत आता वृत्ती व्यापक करा, अशी विस्तृत व्यापक वृत्ती करा, तर आपण ब्रह्म म्हणजे काय हे जाणू शकू. आता व्यापक करायची म्हणजे कशी करायची, तर संतांची वृत्ती व्यापक होते. मंबाजींनी तुकारामाला मारलं, तुकारामांची व्यापक कशी दृष्टी, त्यांनी त्याच्या हाताला तेल लावलं. तुझ्या हाताला काटे लागले असतील म्हणून मंबाजीच्या हाताला तेल लावलं. हे तुकारामांची व्यापक दृष्टी, की माझ्यात आणि मंबाजीत भेद दे. खरं म्हणजे मंबाजी शत्रू, तुकारामाला पाण्यात बघत होते, तुकारामाला काठीने झोडपून काढलं, म्हणजे राग यायला हवा होता ना. आम्ही ऐकलं तरी राग येतो आम्हाला, मारेल काय आम्हाला कोणी, नुसतं तो असं करणार आहे, तो असं म्हणाला, त्याचा असं विचार आहे असं आपल्याला कळलं तरी आम्हाला राग येईल. पण तुकारामांची दृष्टी व्यापक कशी आहे, तर तुकारामांना सगळीकडे ईश्वर, सगळीकडे ब्रह्मच दिसत होतं. अशी जेव्हा वृत्ती तुमची व्यापक होईल तेव्हा हे ब्रह्म तुम्हाला कळेल, असं समर्थ आपल्याला सांगणार आहे. आता ही व्यापक दृष्टी करायची याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास, नाही तर पुन्हा आपलं ये माझ्या वागल्या कड्या वाकऱ्या चांगल्या असं आपलं होतं. म्हणून समर्थ आधी सुरुवातीला ब्रह्ममय जग आहे आणि ब्रह्म आणि ब्रह्मांड हे परस्पर विरुद्ध आहेत. म्हणजे त्याची जी काही ओळख आपल्याला करून घ्यायची आहे ती ओळख पाहिली तर परस्पर विरुद्ध आहे. ब्रह्म काय, तर ब्रह्म सूक्ष्म आहे, दिसतच नाही आहे. ब्रह्मांड दिसत आहे, दृश्य जग आपल्याला दिसत आहे, त्यामुळे हे ब्रह्मांड स्थूल आहे आणि ब्रह्म सूक्ष्म आहे. ब्रह्म दिसतच आहे, ते जाणून घ्यायचं आहे. ब्रह्ममय जग आहे, तुमच्या माझ्यात सगळीकडे ब्रह्म आहे, सगळ्या वस्तूंमध्ये ब्रह्म आहे, सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. ब्रह्माने ब्रह्मांड तयार केलं आहे, तयार झालेल्या या ब्रह्मांडातल्या चर अचर सगळ्यांमध्ये ते ब्रह्म भरलं आहे. थोडं आपल्याला कळण्याच्या दृष्टीनं एखादा बर्फाचा खडा पाण्यात ठेवला तर त्याच्या आत पण पाणी बाहेर पण पाणी, तसं हे ब्रह्म आहे, सगळीकडे भरलेलं आहे. ब्रह्मांडातली एकही गोष्ट अशी नाही की त्याच्यामध्ये ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म खचून भरलेलं आहे, अशा प्रकारचं. त्यामुळे मग ते सूक्ष्म आहे, ब्रह्म सूक्ष्म आहे, ब्रह्मांड मात्र स्थूल आहे.
ब्रह्मासारखं काही नाही, किंवा ब्रह्माला कशाची आपल्याला उपमा देता येत नाही. एकमेवाद्वितीय असं त्या ब्रह्माबद्दल म्हणता येईल की एकच एक, त्याच्यासारखं काही किंवा त्याला काहीतरी दुसरा समानार्थी शब्द असा नाही देता येत. आपल्याला समजण्यासाठी आपण आपलं समुद्र, आकाश अशा काही काही गोष्टी व्यापक विस्तृत जे काही आहे त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करतो, पण समजण्यापुरतं. ते म्हणजे ब्रह्म का तर नाही. अशा पद्धतीने ब्रह्माची व्याख्याच करता येत नाही, एकमेवाद्वितीय आहे ते. पण याचं तसं नाही आहे. या ब्रह्मांडामध्ये ते पंचभौतिक आहे, त्यामुळे दिसणारं दृश्य जग जे आहे ते आपल्याला त्याचं वर्णन करता येतं, त्याच्याबद्दल सांगता येतं. लाकूड म्हटलं तर लाकडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगता येतात. लोखंड म्हटलं तर लोखंड असं ते त्याच्यात ह्या सगळ्या 5 गोष्टी आहेत त्या सांगता येतं. माणूस म्हटलं तरी सांगता येतं. असं या दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काहीतरी वर्णन करता येतं. ब्रह्माचं काय वर्णन करणार. अशा पद्धतीने ब्रह्म आणि ब्रह्मांडाची तुलना सांगितलं आहे. आणि मग म्हणाले की दृश्य जग आहे ना, म्हणजे जे ब्रह्मांड आहे ना ते असत्य आहे. आता आली का पंचायत. ब्रह्म सत्य आणि ब्रह्मांड जे दृश्य जग आमच्या दृष्टीनं जे दिसतंय त्याला म्हणायचं असत्य. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. बरं, असं सारखं सारखं आम्हाला सांगतायत, पटायला हवं ना आम्हाला की ब्रह्मसत्य ठीक आहे, आम्ही एक वेळ मान्य करू, जे दिसतच नाही आहे तुम्ही म्हटलं ना, बरं सत्य. पण आता हे दृश्य जग मिथ्या जे दिसतं आहे, ज्याच्यात आम्ही वावरतोय आणि ते मात्र मिथ्या आहे कसं म्हणायचं. पण ब्रह्म आणि ब्रह्मांडातला किंवा या दृश्य जगातला फरक करायचा झाला तर ब्रह्म सत्य आहे. आणि भगवंत किंवा संत मंडळी किंवा सगळी उपनिषदं, वेद, वाङ्मय, श्रुती सगळे आपल्याला सांगतात की हे काय आहे, हे मिथ्या आहे. मिथ्या आहे कारण हे नाशिवंत आहे. ब्रह्म जे सत्य आहे ते कधीही नाश पावणारं नाही आहे. आणि हे मिथ्या का आहे तर हे नाश पावणार आहे. मग आपण ज्या देहाचा, स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा, महाकारण देहाचा विचार करताना पाहिलं होतं की या देहाबद्दल सुद्धा विचार करताना स्थूल देह नाशिवंत आहे आपल्याला कळतंच. पण सूक्ष्म देहाचा विचार केला तरीसुद्धा त्या ज्या सगळ्या सुख दुःखाच्या गोष्टी आहेत, वासना आहेत, विषय आहेत, राग आहे, लोभ आहे, षड्रिपू आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा म्हटलं तर नाशिवंतच आहेत ना. त्यामुळे सूक्ष्म देहातल्या गोष्टीसुद्धा देहातल्या नाशिवंतच आहे. मग आपले निर्णय, राग हा जरा आपल्या अतिशय जवळचा आहे म्हणून रागाबद्दल पटकन आपल्याला कळतं. पण त्यावेळी राग येतो, राग येणारच. कोणाला येतो विचार केला तर राग कोणाला येतो तर मनाला येतो. मग त्या मनाला जर आपण शांत केलं, मनाला जर समजावलं तर राग कमी होतो. त्यामुळे हे जे आहे ते मिथ्या आहे आपल्याला पटेल. त्यामुळे दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दृश्य जगातल्या गोष्टी असूनसुद्धा जाणवतात पण दिसत नाही आहेत त्यासुद्धा मिथ्याच आहे. आणि त्याही नाशिवंत आहेत. नाशिवंत आहेत म्हणून मिथ्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ब्रह्म आणि ब्रह्मांडातलं ते सांगतात. मग ब्रह्माला शाश्वत म्हटलं आहे, ब्रह्माला सत्य म्हटलं आहे. त्यामुळे ब्रह्माचे थोडी थोडी कळलं नाही तरी मान्य करावं लागतं. कळतं आहे अशातला काही भाग नाही, पण बरोबर आहे हे आहे, दिसत तर नाही पण असल्याशिवाय तर भागत नाही. आणि त्यामुळे आपण ते मान्य करतो. ज्ञानेश्वर माऊलीने जर आपल्याला समजावं म्हणून सांगितलं आहे की घरातला पुरुष असतो ना, रागू नका पुरुष मंडळीने, पण घरातला पुरुष असतो ना तो करत काही नाही पण तो असल्याशिवाय काही जमत नाही. तसा म्हणे ब्रह्म, तसं म्हणाले हे ब्रह्म आहे की ते ब्रह्म कसं आहे तर ते दिसत तर नाही आहे, करत तर काहीच नाही, असतं करत काहीच नाही, पण ते असल्याशिवाय आम्हाला काही करता येत नाही. असं माऊलीने जरा गमतीशीर म्हणून वर्णन केलं आहे की तसं आहे. आणि म्हणून शाश्वत आहे, सत्य आहे, खरं आहे, दिसत नाही आहे पण मान्य करायला हवं आहे, चिरंतन आहे. आणि याच्याबरोबर सगळ्या उलट गोष्टी ब्रह्मांडाच्या आहेत. ब्रह्मांड मात्र ते क्षणभंगूर आहे, सारखा सारखा बदल होतो, त्याचा नाश पावतो. आणि मग हे समर्थांनी श्रोत्यांना पटवून दिलं की मी जे काही तुम्हाला सांगतो आहे त्या ब्रह्म आणि ब्रह्मांडाचा विचार करा. आणि आपण ना म्हणजे न समजता असं अगदी आरोप नाही मी करत, पण आपण इतकं लक्ष देत नाही. आपल्या रोजच्या आरतीला उठवती विक्राळा ब्रह्मांडी बाळा, रोजच्या आरतीमध्ये तो ब्रह्मांड शब्द वापरतो. आणि तेच आपल्याला सांगायचं आहे की हे सगळं जे की ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणतो आहे ना ते ब्रह्मांड एवढंच आहे, ब्रह्म अफाट आहे. आणि ते जर एकदा आपण कळलं आणि त्याच्यासाठी आपल्याला असं सर्व व्यापी ब्रह्म कळायला आपण व्यापक व्हायला पाहिजे, आपली वृत्ती व्यापक व्हायला पाहिजे. मन मोठं, सोपी गोष्ट म्हणजे का आपण जरा मन मोठं कर. ते मन मोठं केलं की दुसऱ्याची गोष्ट आपल्याला कळते ना. मग दुसरा असा का वागला हे आपल्याला कळण्यासाठी आपलं मन मोठं करावं लागतं. तसं ते आपल्याला सांगतात.
जिथे दुजा भावच नाही, जिथे शत्रूच नाही, तिथे वृत्ती मोठी करता येते, तिथे मन मोठं करता येतं. असं व्यापक मन असणाऱ्याला हे ब्रह्म म्हणजे काय ते कळेल, असं संत आपल्याला सांगतायत. ते आपल्या लक्षात येईल. आपला परका शत्रू मित्र काही भेदभावच आपल्याला असता कामा नयेत. मग आपल्याला हे सर्वव्यापी ब्रह्म काय आहे ते कळेल. आणि ही खरीच गोष्ट आहे. आता नेमकं आपण किती पायऱ्यांचा जिना आहे आणि आपण तळातल्या पायरीवर आहोत आणि किती पायरीशी आपल्याला जायचं आहे हे आपण आपलं ठरवू शकतो की जेव्हा आपला शत्रू, धादांत आपला शत्रू, त्याच्याहीबद्दल आपल्याला आपल्या इतकंच प्रेम वाटतं, तेव्हा आपलं व्यापकपण आपल्याला आहे असं लक्षात येईल. त्यामुळे संत मंडळींकडे बघून आपण आपला विचार करायचा की हे जे व्यापकपण आहे ते असं आपलं गमतीनं म्हणतात की आपल्याला व्यापकपण नाही कळत, आपल्याला निरनिराळे उपद्व्याप कळतात. व्यापकपण वगैरे आपल्याला कळत नाही. कोणी केलेले उपाय की आपण करतो अशा गोष्टी आपल्याला कळतात. तर ते नाही आहे आपण आपल्याला अपेक्षित. आपलं मन मोठं झालं पाहिजे, मन व्यापक झालं पाहिजे. आपला परका भेद आपल्याकडे असता कामा नये. तेव्हा हे जग सगळं ब्रह्ममय आहे. मग आपल्याला ही गोष्ट कळेल असं त्यांनी सांगितलं. आता मुळात श्रोत्यांच्या प्रश्नालाच अशी बगल देऊन टाकली की त्यांना वाटतं आहे की हे मान्यच नाही की ब्रह्माने ब्रह्मांड तयार केलं. भगवंतानी थोडक्या सोप्या भाषेत परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं आणि या विश्वामध्ये परमात्मा आहे. तर हे श्रोत्यांना काही कळत नाही आहे की एखाद्याने निर्माण केलं आहे तो परत त्याच्यात कसा काय घुसला. म्हणून ते म्हणतात की आम्हाला नीट कळत नाही आहे. त्याच्यासाठी समर्थ सांगतात की थोडी आपली दृष्टी व्यापक करा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळेल. भगवंत म्हणतो आहे की मी सगळ्यांच्या म्हणजे हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयात मी आहे असं भगवंतांनी शब्द दिले आपल्याला की मी सर्वांच्या हृदयात आहे. आता सर्वांच्या हृदयात जर भगवंत आहे तर भगवंतानीच निर्माण केलं आणि तो भगवंत सगळ्यांच्यात आहे हे व्यापक दृष्टी झाल्याशिवाय कसं कळणार. त्यामुळे श्रोत्यांच्या प्रश्नाला समर्थांनी हे उत्तर दिलं आहे. अर्थात उत्तर काही समर्थ असं मी नेहमी सांगते की त्याला आधार देतात ते. तर याच्यामध्ये तैत्तरीय उपनिषदाचा आधार समर्थांनी दिला आहे. त्यांनी आपल्याला ज्यांच्याकडे बेलसऱ्यांचा दासबोध आहे त्यांना ते तैत्तरीय उपनिषदातली मंत्र पण कळेल. सगळा काही मंत्र मी वाचत नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश असाच आहे की हे जे ब्रह्म अत्यंत व्यापक आणि ब्रह्मांड मात्र व्याप्य. आता नेहमी ब्रह्मांड म्हटलं की आपला हात असा होतो ना, तर आता उलटं करायचं. ब्रह्म म्हटलं की असं मोठं करायचं आणि ब्रह्मांड म्हटलं की लाल करायचं. तसं आहे की ब्रह्म व्यापक आहे आणि ते ब्रह्मांड जे आहे ते व्याप्य आहे. आता खरं म्हणजे असा विचार करायचा की ब्रह्माखेरीज दुसरं अस्तित्वच नाही आहे. सगळीकडे ब्रह्मच भरलं हे तैत्तरीय उपनिषद सांगतं आणि तीच गोष्ट समर्थ आपल्याला या समासात सांगतात. म्हणजे जे काही आहे सर्वमय ब्रह्मच आहे हे एकदा जाणून घेतलं, विश्वामध्ये जे जे दिसतं आहे ते सगळं ब्रह्ममय आहे अशीच एकदा दृष्टी ठेवली तर मग आपल्याला जे मनाचं मोठेपण व्यापकपण आपण म्हणतो आहे ते आपल्याला येईल असं तैत्तरीय उपनिषद सांगत आहे. त्या श्लोकाचा किंवा त्या मंत्राचा समर्थांनी या समासाला आधार घेतला आहे आणि श्रोत्यांचा संदेह दूर व्हावा असा प्रयत्न केला. तर पहिल्या ज्या 9 ओव्या आहेत त्या 9 ओव्यामध्ये श्रोत्यांचा प्रश्नच स्पष्ट केला आहे. श्रोत्यांनी जे ब्रह्म आणि ब्रह्मांड त्यांना मान्य आहे की तुम्ही म्हणता ते ब्रह्म सत्य आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण जर का या ब्रह्माने ब्रह्मांडाला निर्माण केलं आहे तर पुन्हा त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्म कसं गेलं. परमात्म्याने जर हे विश्व निर्माण केलं आहे तर विश्वामध्ये निर्माण केलेल्या या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत पुन्हा परमात्मा आहे हे कसं काय आहे हे काही आम्हाला नीटसं कळत नाही आहे असा श्रोत्यांचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पहिल्या 9 ओव्यामध्ये केलं आहे. पुढल्या 10 ते 28 ओव्यांमध्ये या प्रश्नाला समर्थांनी निरनिराळी उदाहरणं देऊन तो मुद्दा त्यांचा पटवला आहे, उत्तर दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ब्रह्मांड हे जरा जुना शब्द वापरला लटकं आहे. लटकं दृश्य विश्व जे आहे ते लटकं आहे म्हणजे खोटं आहे. ब्रह्मांड दृश्य विश्व हे जग हे सगळं खोटं आहे. आता खोटं म्हणजे काय तर त्यांनी काय केलं आहे सत्य ब्रह्माचा भेद केला आहे. भेद केला म्हणजे त्या ब्रह्मातून ब्रह्मांड निर्माण आला आहे. पण श्रोते म्हणतात की असं कसं होईल, त्या ब्रह्मांडाचा भेद कसा त्याला करता आला. आणि मग गीतेचा जर आपण आधार घेतला नैनम चिंतनच्या शास्त्राने तर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. मग नेहमी ब्रह्माला आकाशाची उपमा देतात. मी म्हटलं तसं की आकाश म्हणजे ब्रह्म का तर नाही, एक आपलं व्यापकपण कळण्यासाठी आकाशाची उपमा देतात. पण असं म्हणतात की ब्रह्माला आकाशाची उपमा दिली असली तरी आकाशात
जे काही घडतं म्हणजे ढग इकडे तिकडे जातात किंवा काय पक्षी उडतात त्याच्यावर आकाशावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आपण म्हणताना म्हणतो आकाशात ढग आलेत, आकाश निरभ्र आहे किंवा असं वर्णन करतो, पण त्याचा आकाशाशी काही संबंध नसतो. तसं या ब्रह्माचं आहे की या दृश्य जगामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टींचा त्या परमात्म्याने जरी निर्माण केल्या असल्या तरी परमात्म्याशी त्याचा काही संबंध नाही. ते होत असतं, घडत असतं. आपण जे म्हणतो ना काय जगात चाललं आहे काही माहीत नाही, कारण परमात्म्याचा त्याच्यावरती त्यांनी निर्माण केला आहे. ते निर्माण केलेलं जगाने कसं आचरण करायचं ते त्यांनी तरी ठरवायचं. त्या गोष्टी आपल्या झाल्यात. आपण त्रिगुणात्मक जग आहे असं म्हणतो, त्यामुळे जर का तमोगुण वाढला असला तर हे असंच सगळं घडणार. कलियुग आहे अशा पद्धतीने आपण विचार केला तर आपल्याला कळतं. त्यामुळे आकाशावर जसा काही परिणाम होत नाही तसा या ब्रह्मावरती काहीच परिणाम होत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मग ब्रह्मांड हे ब्रह्मामध्ये निर्माण होतं, ब्रह्मामध्येच राहतं, ब्रह्मामध्येच लय पावतं. ही गोष्ट काय आहे ती श्रोत्यांनी समजून घ्यावी. याचा अर्थ असा आहे की या विश्वाच्या निर्मितीचा, अस्तित्वाचा, नाशाचा त्या ब्रह्मावर काही परिणाम होत नाही. त्यांनीच निर्माण केला आहे, तोच सांभाळतो, तोच नाश करतो, परंतु त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. हे व्यापक दृष्टी आल्याशिवाय, व्यापक मन झाल्याशिवाय कसं कळणार. दुसरं त्यांनी असं म्हटलं की एकांशेनं स्थितो जगत असं आपल्याला म्हणत आहे. भगवंत कसा आहे तर भगवंत म्हणतो तुम्हाला हे ब्रह्मांड कळण्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगतो. तुम्ही ब्रह्मांड मोठं मोठं म्हणताय, दृश्य जग आपल्याला दिसत आहे केवढं मोठं आहे, तर त्या ब्रह्मांडाचा विचार केला तर म्हणे एकांशेनं स्थितो जगत. मी जो काही आहे ते एका अंशावरती सगळं उभा आहे. आपण कल्पना करू शकतो की एका वर्तुळाचे 360 अंश, त्या एका अंशावर हा भगवंत उभा आहे आणि त्यांनी ही सगळी निर्मिती केली आहे. म्हणजे उरलेलं आपल्याला 359 अंशाचं काहीच माहिती नाही आहे, असं काय काय आणखीन त्याचं असेल. इतकं ते ब्रह्म व्यापक आहे. एका अंशावर मी उभा आहे असं त्याचं वर्णन तो करतो आहे. तर आता असं का, म्हणजे याचा अर्थ असाच आहे की जे काही आपल्याला दिसतं आहे ते सगळं नगण्य आहे. दृश्य जग हे नगण्य आहे. आपण त्याच्यातच रमतो, तेच आपल्याला हवं असतं, तेच आपल्याला आकर्षित करत असतं. ते नाही म्हणवत नाही, पण तरी देखील आपल्याला सारखं मनाला मिळवायचं आहे की जे दिसतं आहे ते नाश पावणार आहे, त्यामुळे ते नगण्य आहे. असं जे नगण्य असणारं विश्व, नगण्य असणारं ब्रह्मांड आहे आणि ब्रह्म मात्र व्यापक आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. ते करण्यासाठी आपली जी देहाशी निगडीत असणारी वृत्ती आहे तिला आपल्याला विशाल करायचं आहे, म्हणजे देहापासून वेगळं करायचं आहे. सगळीकडे साधं सांगायचं आहे तेच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगतायत की जोपर्यंत आपण देहात अडकतो आहे तोपर्यंत आपल्याला हे असंच होणार. देह आपण बाजूला करू शकलो की मग आपली वृत्ती विशाल होईल, ब्रह्मस्वरूप होईल. आपलं थोडंसं असतं, आपला दृष्टिकोन संकुल, आपल्याला कळलं की पुरे एवढं कळलं ना बास आता, असं आपल्याला वाटतं की आता लक्षात आलं, आता आणखीन खोल जायची की आपली आवश्यकता नाही असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आपला दृष्टिकोनच मी संकुचित असतो. वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसतच नाही. आपल्याला सगळं ते बाह्यरूप फक्त दिसतं, त्या बाह्य आकर्षणालाच आपण बळी पडतो आणि त्याच्या आतपर्यंत आपण पोचतच नाही. आता इथे वस्तू शब्दाचा अर्थ आपल्याला दिसणाऱ्या वस्तूंबद्दल मी म्हणत नाही आहे, ब्रह्मवस्तूबद्दल म्हणते आहे. तर ब्रह्मवस्तू आपल्याला जशी एकतर दिसत नाही, त्या आपण जो काही अंदाज करत असतो त्या अंदाजावरच आपण राहतो, त्याच्या मुळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या देहामध्ये असणाऱ्या या ब्रह्माला किंवा चैतन्याला, आत्म्याला आपल्याला ओळखायचं आहे. ते ओळखायचं कसं तर सारखं आपल्याला सांगायचं की तो आत आहे ना, म्हणून माझं हे बोलणं चाललं आहे, म्हणून मी ऐकू शकते, म्हणून मी इकडून तिकडून जाऊ शकते, हे आहे म्हणून यांनी संप पुकारला की संपलं सगळं. अशा पद्धतीने त्या ब्रह्माला, चैतन्याला आपण ओळखू शकतो. या पलीकडे काही त्याला आपल्याला ओळखता येत नाही. आणि मग असं जर आहे आणि हे सगळं एकच एक ब्रह्म आहे आणि तुमच्या माझ्यामध्ये पण एकच आहे, तर मग आपल्याला वृत्ती विशाल करून सर्वांच्यामध्ये असणारं ब्रह्म एकच आहे असं करू. आत्ता जसं म्हटलं की तुकाराम महाराजांना तो अंबाजी काही शत्रू वाटलाच नाही, तसं आपलं होऊ शकेल. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला ब्रह्मासंबंधीचे सगळे प्रश्न तुम्ही संपवावेत आणि या ब्रह्मानेच ब्रह्मांड निर्माण केलं आहे. ह्या अतिमोठ्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मामध्ये चिमुकलं खसखशीसारखं ब्रह्मांड आहे हे समजून घ्यावं. आणखीन एका पद्धतीने समर्थ समजवत आहे. ते म्हणतात यदा भूत पृथक भाव, भूत म्हणजे भूतमात्र, जेव्हा पृथक भाव, या भूतमात्रांचे जे वेगवेगळे भाव आहेत, सगळे भूतमात्र तुम्ही आम्ही सगळेजण एकस्थम अनुपश्यते, म्हणजे एकाच परमात्म्याच्या आधारे पाहतात. आपण जे काही आपले जे भाव आहेत
ते सगळे आपण एकाच परमात्म्याच्या आधाराने पाहतो. आत असणारा परमात्मा एकच आहे ना. त्यामुळे आपल्याला वस्तू वेगवेगळी दिसते, माणसं वेगवेगळी दिसतात, माणसाचे स्वभाव आपल्याला वेगळे तुला वाटतं आहे तशी नाही आहे बरं का ती, म्हणजे तुला जशी वाटते तशी ती नाही आहे, मला ती वेगळी वाटते. आता काय करावं? आणि इथे भगवंत काय सांगतोय की प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला जो ब्रह्म आहे, परमात्मा आहे, तो परमात्मा एकाच आधाराने सगळं आपल्याला दाखवतोय. म्हणजे इंद्रियांची शक्ती आपली कॉमन आहे. ज्या वस्तूमध्ये परमात्मा आहे ते पण आपल्याला पटलं आहे, तरी तो आपल्याला वेगवेगळा भासतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की हे जे कशामुळे भासतो? आपल्या वृत्तीमुळे. मला एखादी व्यक्ती अगदी चांगली वाटते, दुसऱ्याला मात्र तीच व्यक्ती अगदी दोषी वाटते. असं का वाटतं? सगळीकडे परमात्मा भरलेला आहे, सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. जी काही इंद्रियांची शक्ती आहे ती सगळ्यांची सारखीच आहे. असं असताना वेगवेगळं का भासतं? वेगवेगळं भासण्याचं कारण हे आहे, आपली वृत्ती वेगवेगळी आहे. वृत्ती बदलली की सगळं बदललं, असं आपल्याला लक्षात घ्यायला समर्थ सांगतात. आणि मग एकदा हे आपल्याला कळलं तर ऐक्य विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा, म्हणजे असं आहे परमात्म्याचा आधार जो सगळ्यांचा आहे त्या आधारानेच आपण पाहिलं तर तो जो काही पाहणारा म्हणजे आपण आहोत. संतांचं जर आपण ऐकलं तर आपण सुद्धा सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे तसं आपल्याला आत्ता तुकारामांच्या वागण्याचं आपल्याला आश्चर्य वाटतं ना, की असं कसं झालं, नाथाने असं कसं केलं, तो एवढा 100 वेळा यवन थुंकतो आहे आणि उगाच काय आपलं दरवेळेस आंघोळ कोणाला शांतपणे सहन केलं, एक ठेवून द्यायची असं आपण म्हणू की नाही. पण त्यांची वृत्तीच वेगळी आहे ना, त्यांना त्यांच्यात पण ब्रह्मच दिसत आहे ना, त्यामुळे त्यांना नाही असं काही करावं असं वाटलं. पण तुम्हाला वाटेल काय नाथांचं चुकलंच, हे काय असं काय ऐकायचं असतं का? एकदा झालं, दोनदा झालं, ठीक आहे, एक ठेवून द्यायची असं आपला त्याच्यावरती प्रतिक्रिया हीच असणार. पण ते आपल्याला सांगताय की सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यातलं ब्रह्म आणि माझ्यातलं ब्रह्म एकच आहे. त्याची करण्याची दृष्टी आणि माझी बघण्याची दृष्टी पण एकच आहे. मग तो आणि मी वेगळे नाहीच. ती जी त्यांनी केलेली कृती आहे ती पण मीच आहे. तुकारामांनी छान आपल्याला सांगितलं बरं का, ते जर आपण लक्षात ठेवलं ना तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी सारखं आपल्यालाच लक्षात येईल की अरे आपण काहीतरी चुकतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आलेला विचार अगदी तसाच्या तसा आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात असतो. काय डेंजर आहे ना. तर ह्याला म्हणायचं वृत्ती विस्तारित होणं, वृत्ती बदलणं, समोरच्या माणसाला समजणं. समोरचा माणूस वेगळा नाहीच, मीच. असं झालं ना की माणूस समजा चूक होते पण ती चूक कबूल करता येत नाही ना, ती पण चटकन कबूल होईल ना की अरे हां माझं चुकलंच असं म्हणता येईल. पण ते का होत नाही? कारण आपण वेगळे वेगळे असतो ना, म्हणून आपण मान्यच करत नाही. ही संत मंडळी आपल्याला ते सांगतात की काय करायचं, त्या ब्रह्मानंदाला सच्चिदानंद ब्रह्माला जर प्राप्त व्हायला हवं असेल तर असं करायला हवं. निरनिराळी निसर्गातली उदाहरणं त्यांनी दिली की पावसाच्या धारा वेगवेगळ्या असतात. गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा पाणी एकच असतं. आत्ता म्हटलं तसं आकाशात निरनिळ्या गोष्टी घडतात तरी आकाश एकच असतं. आपले देह भिन्न आहेत सगळ्यांचे तरी आत्मा एकच आहे. एखादी वेल आहे ती खांबाच्या आधारे चढत असते परंतु खांब अलिप्त असतो. तिनं खांबाचा आधार घेतला असं खांबाला त्याचं काहीच नसतं, ती असली काय नसली काय. अशा पद्धतीने या सगळ्या ब्रह्माचा विचार आपण करावा. एकंदर हा सगळा जो प्रकृतीचा पसारा आहे ना, त्या सगळ्या प्रकृतीच्या पसाऱ्याला त्या ब्रह्माचा आधार आहे हे समजून घ्यावं असं ते आपल्याला सांगतात. तो अकर्ता आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला तेच लक्षात घ्यायचं आहे ना की तो करत काहीच नाही आहे, तो अकर्ता आहे. पण या सगळ्या विश्वाला, या सगळ्या ब्रह्मांडाला त्याचा आधार आहे. सगळं एकच आहे. त्याच्यासाठी पण उदाहरण पाण्यावर लाटा येतात. आता पाण्याच्या लाटा आपण छानपैकी समुद्रकिनारी बसलो की आपल्याला दिसत असतात. अशी छानपैकी लाट येत असते, पुन्हा ती पाण्यात जिरून जाते. परंतु ते फक्त तिचं रूप आकार वेगळं असतं, नाव त्याला आपण वेगळं देतो. पाणीच आहे. लाट जरी आली तरी ते पाणीच आहे, आकार वेगळा आहे. तसं तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. आकार आपला वेगळा आहे, आपलं नाव वेगळं आहे, आपलं रूप वेगळं आहे, पण आपण सगळे ब्रह्ममय आहोत. असं उदाहरणाच्या साह्याने पटणं शक्य असतं, प्रत्यक्ष मात्र नाही. पृथ्वीवरती ते म्हणतात की जसं परमाणूंचे बारीक 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 परमाणू असतात ना, तसं म्हणजे कण म्हणूया, तसं ते परमाणूचे कण म्हणजे काय तर सगळीकडे ब्रह्मच.
ब्रह्म कळण्यासाठी सुद्धा काय धुनीचा कण असला तरी तो ब्रह्मच. सूर्याची किरणं असतात, तर सूर्याची किरणामध्ये वेगळं काय करणार, तर ते म्हणजे काय, तर ब्रह्मच. दिसायला नाव वेगळं देऊ, किरणं म्हणू, पण सूर्यप्रकाश असतो. चांदणं, चंद्राचं चांदणं असं म्हणतो. शब्द वेगळे असले तरी आपल्याला त्याचं असं वेगळं हे नाही दाखवता आहे. तसं म्हणजे ब्रह्माचं तुम्हाला वेगळं दाखवता येणार नाही. पण हे सगळं वेगळं वेगळं नुसतं दिसायला दिसतं, परंतु त्याच्यामागे तत्त्व एकच असतं. तसं हे सगळं ब्रह्मांड, सगळं दृश्य विश्व दिसायला वेगवेगळं आहे, पण त्याच्यामागे तत्त्व एकच आहे. आणि ते ब्रह्म वृत्ती व्यापक झाली तरच कळेल, असं समर्थांनी श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्वमेव सर्वं खलुइदं ब्रह्म असं आपण म्हणतो अथर्वशीर्ष, आणि त्या गणपतीला म्हणतो की तूच एकमेव. आता म्हणणं काय, म्हणायला सोपं आहे ना, शब्द पाठ असतात, आपण म्हणून टाकतो. तर तूच एकमेव ब्रह्मतत्व आहेस गणेशा, अशी आपण त्याला प्रार्थना रोज करतो आहे. ते जे ब्रह्म आहे, आता त्या गणपतीची जी मूर्ती आहे ते सगुण ब्रह्म. आपल्याला ते ब्रह्म कळण्यासाठी आपण त्याला छोट्या रूपात आणलं की बाबा हे समोर मूर्ती आहे ना, ही मूर्ती म्हणजे तुझं सगुण ब्रह्म. पण म्हणताना त्वम साक्षात आत्मासी नित्यम, साक्षात आत्मरूप तूच आहे असं सगळं वर्णन आपण करतो. ते जे की आत्मा आहे, ब्रह्म आहे, कळण्यासाठी सगुण रूपात आणतो, गोष्ट बरोबर. पण वृत्ती विशाल केली तर सगळीकडे ब्रह्म भरलेलं कळेल. हा जो आहे असा विचार केला तर संदेह शब्द वापरला आहे, तर हा संदेह म्हणजे संशय आपला संपेल. मग लक्षात येईल की अरे मग आपण थोडा वेगळा म्हणू की सगळं दृश्य जग आणि ब्रह्म एकच आहे असं म्हणूया, कारण इथेच सगळं ब्रह्म भरलेलं आहे. तर मग ब्रह्म काय, ब्रह्मांड म्हणा, विश्व म्हणा, आत्मा म्हणा, सगळं एकच आहे. मग ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता असं जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय की या विश्वात जे जे काही आहे ते सगळं काय ते परमेश्वरानं वेष्टिलेलं आहे. आत बाहेर सगळीकडे तो परमेश्वर भरलेला आहे असं ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगतं की सगळं ब्रह्माने भरलेलं आहे. ते समजून घ्यायला पाहिजे. अखिल विश्व ब्रह्ममय झालेलं आहे. होतं असं की किती जरी आपल्याला पुन्हा 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 सांगितलं असतं तरी देखील आपल्याला सगळीकडे द्वैत दिसतंच. तुम्ही आम्ही सगळे ब्रह्ममय आहोत असं म्हटलं तरी पण आपल्याला रूप, गुण, आकार याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत ना, त्यामुळे आपल्याला जे काही वेगळं वेगळं आहे ते कळतंच. आणि ते कळणं स्वाभाविक आहे, ते दिसणारच. प्राणी वेगवेगळे आपल्याला, माणसातला फरक कळणारच आपल्याला, तो कळायला पण हवा. नाही तर तुमचं घर पण माझंच घर आहे असं म्हटलं मी येऊन राहिले तर कसं चालेल. वेळी चालायचं, एखाद दिवस ठीक आहे आपला पाहुणा आला करू आम्ही, पण माझं सगळं ब्रह्ममय असं वर्णन करून घेतलं ताब्यात तर नाही चालणार. त्यामुळे तसं नाही सोडा. तर याच जगामध्ये राहायचं आहे, हे असंच राहायचं आहे, पण वृत्ती विशाल करायची आहे. आणि वृत्ती विशाल केली की आपल्याला हे कळेल सगळं जे काही ते एकजिन्सी आहे. म्हणजे एखादी गोष्ट तयार होण्यापूर्वी ब्रह्ममयच होती, तयार झाली तरी ब्रह्ममय आहे, आणि ती नष्ट पावली तरी पण ब्रह्ममय असं आपल्याला कळेल. आपण नेहमी कुठल्याही वस्तूचं उदाहरण गेलं तर की आपल्याला ते पटतं. म्हणजे विश्व निर्मितीपूर्वी पण ते ब्रह्म होतं असं आपल्याला मान्य होईल. हे विश्व सध्या दिसतं आहे, आपण आहोत म्हणून दिसतं आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच आपल्याला विश्व दिसणार, त्यामुळे त्यात ते विश्व तिथेच आहे. आपल्यानंतरसुद्धा ते इथेच असणार आहे. अशा पद्धतीने विश्वाचा विचार आपल्याला करता येतो. आता हे ब्रह्म एकदा आपल्याला समजलं म्हणजे तेवढ्यापुरतं तरी असं म्हणूया की आपल्या लक्षात येईल की थोडंसं अज्ञान आपलं नाहीसं झालं. ब्रह्म समजलं म्हणजे अज्ञान नाहीसं होणं. ज्ञान जे आपल्याला ना कलेंमधलं ज्ञान कळतं. अमक्या मैत्रिणी नृत्य विशारद झाली आहे, संगीत विशारद झाली आहे, हे आपल्याला कळतं, कारण त्याचं सिलॅबस ठरलेलं आहे. आणि ते सिलॅबस पूर्ण झालं की ती डिग्री आपल्याला मिळते. याचं सिलॅबस नाही हो ठरलेलं. ते ठरलेलं असतं तर आपण आत्मज्ञानी झालो असतो की काही चिंताच नाही आपल्याला, पण तसं नाही याचं ठरलेलं. त्यामुळे अज्ञान संपलं आहे म्हणावं, म्हणजे ज्ञान झालं आहे म्हणावं तर तो गोंधळ होतो. आणि मग मला कळलाय असं वाटतं, समर्थ लगेच आपल्याला खेचतात, तो भ्रम आहे बरं का, उगाच कळलाय काही कळलेलं नाही आहे. ते म्हणतात असं अज्ञान संपलं आहे असं वाटणं म्हणजे आपला गोंधळ संपला आहे. आता मला कळलं की सगळीकडे कसं ब्रह्म भरलेलं आहे. आता सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे कळलं, तर मग आता दुपारची 12ची भूक लागताच का? मला नाही मिळालं तर मिळालं, तसं नाही चालणार. त्यामुळे मग कळलाय म्हणजे काय, तर कळलाय याचा अर्थच असा आहे की कळलाय असं वाटलं तर तो भ्रम आहे.
म्हणून ते पुन्हा आपल्याला जमिनीवर आणतात. 13वी ओवी आहे, तर 13व्या ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं, आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती. ते असं म्हणतात आपल्याला की काय करावं. समजा आकाशात दिवा लावला, हां, तर आता आकाशात दिवा लावला तर त्या दिव्याने आकाश बाजूला झालं असं थोडंच होणार आहे? असं नाही होणार. असं म्हणजे घडतच नाही. आकाशात दिवा लावला म्हणून का आकाश काय बाजूला होणार आहे का? तसं नाही घड. तसं पण होतं की सगळीकडेच ते ब्रह्म भरलेलं आहे, तर मग आपण काहीतरी आता आपल्याला समजलं आहे ब्रह्म म्हणून तर मी वेगळे होईल ना त्याच्यापासून. मला ब्रह्म समजलं आहे असं म्हटलं की मी वेगळी झाले ना, म्हणजे मग काहीच कळलं नाही. अशा पद्धतीने विचार केला तर मग आपण संदेह आपला गेला असं होईल. परंतु तसं होत नाही. तसं जर वाटलं तर तो भ्रम आहे असं समजावं. आता भ्रम जाणण्यासाठी तो भ्रम पण आपला गेला पाहिजे. कठीण तर आहेच. तर ते आपल्याला ब्रह्म कळला आहे आणि ब्रह्म कळला हे म्हणता तर येत नाही आहे. मग ब्रह्म कळला असं म्हटलं तर तुझा भ्रम आहे. मग तो भ्रम जाण्यासाठी काय करायचं किंवा हा संदेह जाण्यासाठी काय करायचं? तर त्याला उत्तर हेच आहे की आपली वृत्ती विशाल ठेवणं, वृत्ती व्यापक ठेवणं, मन मोठं करणं, सगळीकडे कुठे परकेपणा नाहीच अशा पद्धतीने आपलं चिंतन असणं असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे याचाच विचार केला तर याची प्रचित ऐसी असे, जे जडत्वा आले ते तू काही नासे, आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. ती प्रचिती घ्यायची असेल तर काय, तर ते म्हणाले जे जडत्व आले ती तू काही नासे. आता म्हटलं ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जे जे निर्माण झालं आहे ते ते नाशिवंत आहे हे जर आपल्याला कळलं तर आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. आकाश जशा तसं असतं तसं आपण पण सगळ्यातून अलिप्त राहू शकू. कशाचाही आपल्या वृत्तीवर परिणाम करून घेणार नाही. हे जेव्हा जमेल आपल्याला दुसऱ्या पार्टीचं कळतं. हे कळणं संतांच्या बाबतीतलं कळण्या इतकं आपलं थोडीशी प्रगती झाली. म्हणजे पटत नाही हां, पण ते असं वागले आणि ते जे काही वागणं आहे, आपल्या घरात दुधाच्या पातेल्यात मांजर आलं तर आम्ही स्वतःच घालणार. असं कसं जाऊ? आपण काय पी म्हणणार का? जाऊ दे त्याला पाहिजे, तिथे पण ब्रह्म आज तू पी बाबा दूध, असं नाही आम्ही म्हणणार. तर कुत्र्याच्या मागे आपली तुपाची लोटी घेऊन धावले, त्यांनाच करणं शक्य आहे. पण निदान हे कळणं की त्याच्यात पण जीव आहे, ती शिळी भाकरी आहे, मी शिळी भाकरी माझ्या पोटात गेली तर मला त्रास होईल, मग त्याच्याही होईल म्हणून त्याला तूप देणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी संतच करू जाणे. तर अशी संतांसारखी दृष्टी व्यापक झाली तर हा संदेह संपेल असं ते आपल्या म्हणणं. आपण थोडीशी प्रगती करून माणसात तरी करूया. आमच्या डेबोनारमध्ये आमच्या शेजारी एक बाई राहायच्या, मी नवीन राहायला गेले. मला इतका आनंद झाला त्या दिवशी. खूप असा धोधो पाऊस पडत होता आणि आमच्या चौकामध्ये गजरेवाला दोन चार लहान लहान मुलं घेऊन तिथे बसतो. तर सगळ्यांना तिने बोलावलं आणि सगळ्यांना गरम गरम अगदी गरम गरम आहे, म्हणजे फ्रीजमधलं उरलेलं नाही तिने प्लास्टिकच्या पिशवीत भरून दिलं, गरम केलं सगळं आणि त्यांना जेवू खाऊ घातलं. आदल्या दिवशी काहीतरी होता कार्यक्रम तिच्याकडे. तर मी वरती खिडकीतनं पाहिलं आणि तेव्हा लक्षात आलं अजूनही अशी संत विचाराची ही वृत्ती व्यापक आहे की आज पाऊस पडतो आहे, त्या पोरांकडून खायला मनात की कितीतरी लोक असतात उरलेलं शिळपाकं प्लास्टिकच्या पिशवीत भरतात, चौकाबाई जाता जाता पोळी हातात देतात, पाहिलं आहे मी डोळ्याने. पण ह्या बाईने त्यांना बोलावलं आणि सगळ्यांना खाली गरम करून ते अन्न वाढलं. मी वरनं पाहिलं, तिला भेटल्यावर शाबास केले, म्हटलं तुझी आज कृती आवडली की असं जमलं पाहिजे आपल्याला. ही जी आहे ना ही वृत्ती पालटणं. आता ह्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात बरं का. आपल्या घरापर्यंत ना येऊ द्यायचं की नाही, किती प्रश्न आहेत. हे ऐकलं वाचलं आपण जाऊ करायला, आपल्या घरातली माणसं रागावतात, म्हणजे काय ते मिरातीकडे जाऊन बघून येते आणि काहीतरी करते असं का. आपल्याला हा सगळा विचार करावा लागतो का आज जग इतकं वाईट झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला त्याच्या परिणामांचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करावी लागते. पण संत कसे वागतात, वृत्ती व्यापक करणं म्हणजे काय, ही गोष्ट कळण्यापुरतं आपण उदाहरण देऊ शकतो. लक्षात येईल. पुढल्या 25व्या ओळीपासून ते आपल्याला म्हणतात की हा देहबुद्धीच्या बाहेर पडून आपण जितके असे विशाल होणार तितका आपला संदेह, तितका भ्रम आपला विरळ होत जाईल, संपेल. थोडी ही जी कक्षा आहे आपली वृत्तीची ती सगळी आपली बदलली पाहिजे. आपण स्वार्थ लोलुपत, आपण आपल्यापुरतं बघतो. आपलं जग लहान आहे, माझं झालं की झालं. मी गमतीनं सांगते, आता जाणार आहोत ट्रिपला म्हणून ते उदाहरण आठवतं की आम्ही ट्रिपला जातो ना तर आम्ही गेलो की शेजारची सीट मैत्रिणीला राखून ठेवतो. खरं म्हणजे येणाऱ्या सगळ्या मैत्रिणीच आहेत, सगळ्या परिचयाच्या आहेत,
कोणीही बसलं तरी खरं म्हणजे चालणार आहे, पण त्यातल्या त्यात माझ्या बसमध्ये, माझ्या शेजारी अशा आम्हाला लागतात. आता इथे आपल्याला असं की जर का मना सगळं ब्रह्मरूप आहे, सगळ्याच आपल्या आहेत, तर हा विचार खरा नको यायला की तुला हवा आहे ना बस ना, तो पुढे बसू का मागे बसू, पुढेच पाहिजे जागा, मागे नाही आम्ही बसा, किती आता येतोच आपल्याला अनुभव. तर दरवेळेचं आहे, वेगळं काही नाही आहे. त्यामुळे वृत्ती विशाल करणं म्हणजे काय, जितकी वृत्ती विशाल तितकी आपली मती विशाल होते बरं का, बुद्धिमत्ता विशाल होते. किंवा आपण असं उलटं म्हणूया की ज्याची बुद्धी विशाल असेल तो असं मनाच्या वृत्ती विशाल करू शकतो. हळूहळू आपलं ज्ञान, आपला अनुभव आपल्याला विशाल बनवतात. याच्यातूनच आपण आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतो. अशी जर वृत्ती विशाल झाली तर मग ब्रह्माला गवसणी घालता येईल. त्या दर्यामे खसखस म्हटलं की आपल्या लक्षात येईल. आणि खरंच आहे, एवढ्याशा त्या वडाच्या बीमधून किती असतं, खसखशी जाण्यासारखंच वडाचं बीज लहानसंच असतं. आणि पुन्हा ते काय निसर्गापुढे पण कमाल आहे, ते कावळ्याच्या विष्ठेतूनच बळे पडावं लागतं. आता याला पण काय करावं, आणि मग त्याचा हा एवढा मोठा वटवृक्ष होतो. तसं आहे की आपल्याला हे जे परब्रह्म आहे ते परब्रह्म असंच आहे, सगळ्यांमध्ये कण 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 आहे, आणि त्याचंच हे सगळं असं मोठं झालेलं आहे, पण सगळीकडे ते भरलेलं आहे. सध्या आपल्याला असं होतं की दृश्य विश्व आपलं इतकं मोठं दिसतं, आपली वृत्ती विचार केली ते आपल्याला लहान दिसणार आहे आणि ब्रह्म मोठं दिसणार आहे. हा विचार केला त्याच्यासाठी आपली देहबुद्धी कमी कमी करायला हवी, तर हे दिसेल. आणि मोठी अवघड गोष्ट आहे, नाही तर मग हे काही वाचायची गरजच नाही आहे. जर का देहबुद्धी आपली विशाल झाली तर पुन्हा पुन्हा दासबोध वाचा, पुन्हा पुन्हा गीता वाचा, याची काही आवश्यकता भासणार नाही. आणि मग शेवटच्या 38 ते 41व्या ओळीमध्ये विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. समर्थाजी असं बीजगणितातली कशी सूत्र असतात ना, अ अधिक बचा कंसवर्ग, अ वर्ग अधिक 2 अ ब अधिक ब वर्ग, काही बदल होणारच नाही आहे. तसं ते आपल्याला विवेकाचं फळ सुख, विवेकाने वागलात सुख मिळेल, अविवेकाचे फळ दुःख. विचार केला नाही, विवेकाने वागलं नाही की दुःख. आता ठरवा, यात मानायला ते आवश्यक केले पाहिजे. तुम्ही ठरवा काय करायचं ते, पुन्हा आपल्याच कोर्टात बॉल, दोन्ही सांगून टाकलं, हवं ते करा. तसं विवेकानं आपल्याला समाधान मिळेल, विवेकानं आपल्याला सुख मिळेल. थोडं विवेकानंच आपल्याला शरणागती पत्करायला लागेल. मग आपल्याला हे जे काही ब्रह्म आहे, मोक्ष आहे, मुक्ती आहे, या गोष्टी कळतील. तर आता मोक्षमुक्ती जाऊ दे, बाजूला राहू दे, पण निदान विवेकानं आपल्याला जे खरं वाटतंय पण खरं नाही आहे, आणि जे खरं आहे दिसत नाही आहे पण ते खरं आहे, एवढं तरी कळू दे. एवढीच आपली समर्थाने अपेक्षा केली की बाकीची सगळं बाजूला ठेवा, मुक्ती मोक्ष राहून दे, आत्मज्ञान वगैरे वगैरे व्हायचं तेव्हा होईल, त्याचं पण काही चिंता करू नका. पण एवढा विचार करा की जे विवेकाने विचार करा की जे जे दिसतं आहे ते सगळं नाशिवंत आहे, त्यामुळे ते सगळं खोटं आहे, आणि जे दिसत नाही आहे पण तेच खरं आहे याच्यावर विश्वास ठेवा. थोडा सारासार विचार करा. श्रवण केलंच आहे आपण, श्रवणाचे 3 समास आपण पाहिलेत, त्यामुळे त्या श्रवणाचं मनन करा, निधिध्यास करा, म्हणजे ही गोष्ट कळेल. हळूहळू आत्मसाक्षात्कारापर्यंत आपले जाऊ. आणि भगवंत म्हणतो मी सगळ्यांच्या हृदयात आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला गीतेचे दोन्ही जे अध्याय आहेत ना, विभूती योग काय किंवा विश्वरूप दर्शन काय, दोन्ही अध्यायामध्ये हेच सांगितलं आहे. विश्वरूप दर्शनात काय सांगितलं, या सगळ्या प्रचंड असणाऱ्या विश्वामध्ये सगळीकडे अर्जुनाला भगवंत दिसला, आणि विभूती ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी कुठे आहे तो पण दाखवला. त्यामुळे या सगळ्या दृष्टीमध्ये चांगलं वाईट सगळं भरलेलं आहेच, पण मी कुठे कुठे आहे. मग मासाना मार्गशीर्षोहम, सगळ्या 12 महिन्यामध्ये मी आहे, पण मार्गशीर्ष महिन्यात मी विशेष आहे, असं भगवंतांनी आपल्या विभूती पण सांगितल्या. या दृष्टीने या ब्रह्माचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की ब्रह्म म्हणजे काय. मग मी सर्व भूतांच्या आधी आहे, मध्य आहे, अंती पण आहे, याचा अर्थ काय तोही आपल्याला कळेल. सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणातला जो काही आत्मा आहे तो म्हणजे मी आहे असं आपल्याला कळेल. आणि मग आपल्याला निरनिराळ्या गोष्टी माहिती आहेत. अर्थात त्या ठिकाणी आत्मा असणारा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मधला ब्रह्म ओळखलं आणि त्याच्याकडं तोंडून वेद बदवले. ही त्यांना जो काही तो रेडा नाहीच दिसला ना, ते ब्रह्मच दिसलं त्यांना, म्हणून त्यांनी म्हणत असलेला जो वेद होता तो पुढलं मंत्र पुरा केला, रेड्याने पुढला मंत्र तो म्हणायला लागला, असं आपल्याला लक्षात आलं. कारण रेड्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते एकच आहे, हे जाणण्याची गोष्ट माऊलींच्यामध्ये होती.
पण तेच स्वामी विवेकानंदांनी समोरून हत्ती उधळून आलेला आहे आणि मग त्यांची परीक्षा घ्या, जाऊ त्याच्यात पण देव आहे, तुमच्यात पण देव आहे, कशाला लांब पळताय. तेव्हा मग स्वामीजींनी उत्तर दिलं की तो वरती माहूत बसला आहे, तो सांगतोय बाजूला वा बाजूला वा, त्याच्यात पण देव आहे, त्याचं ऐकायला हवं ना. त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्यात देव असला तरी या जगामध्ये आपल्याला वावरायचं आहे, राहायचं आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात घेऊनच हे सगळं करायचं आहे. म्हणून विवेक शब्द समर्थाने वापरला आहे की जो विवेकाने वागतो त्याला सुख काय ते कळतं, विवेकाने जो वागतो त्याला आचरण कसं करावं ते कळतं. आणि जेव्हा आचरण चुकीचं होतं तेव्हा तो अविवेक असतो. अशा पद्धतीने समर्थाने विवेकाचं सुख आणि अविवेकाचं दुःख अशी व्याख्या आपल्याला करून दिली आहे. तर शेवटी असं आहे की श्रोत्यांच्या प्रश्नाचं उत्तर हेच आपल्याजवळच आहे की आपली वृत्ती व्यापक करणं, आपलं मन विशाल करणं, म्हणजे आपल्याला हे ब्रह्म काय आहे ते समजणार आहे. असं खरं एका वाक्यातच उत्तर दिलं, पण ओव्या मात्र 34 खर्च केल्या. तर 34 ओव्यांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला समर्थांचं हे उत्तर काय ते कळेल. 9वा सगळा समास दशक जो आपला होता तो ह्या अशा तत्त्वज्ञानाचा होता. त्याचा शेवटचा समास जो आपण आता पुढल्या वेळेस घेणार तो खूप छान आहे. पुन्हा त्याला म्हणजे ह्या सगळ्याचं एकत्रीकरण, त्याला स्थिती निरूपण म्हणतात, की हे जे काही आहे हे असं असं आहे हे समर्थ आपल्याला सांगणार आहे. मला कधी कधी म्हणजे आता असं वाटतं की या दासबोधाचा अभ्यास करता करता राहायचं आहे आपल्याला सद्यस्थितीमध्ये आणि एकीकडे मात्र हे सगळं तत्त्वज्ञान शिकायचं आहे. तर ते शिकत असताना समर्थांचे सुद्धा असे 2 ज्याला रेल्वेचे रूळ म्हणतो ना तसे विचार आपल्या लक्षात येतात की एक तत्त्वज्ञान सांगण्यासाठी किंवा आत्ता म्हटलं असं मुक्ती मोक्ष साधना स्वतःची उन्नती याच्यासाठी हे सगळं ब्रह्म वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच वेळेला समांतर रुळावरून समर्थ देश म्हणून पण जात होते. त्यामुळे देव म्हणून समर्थ हे सगळं आपण पाहतो आहे, पण देश म्हणून विचार केला तर समर्थांचे विचार अतिशय वेगळे होते. म्हणून समर्थांनी कुबडीत शस्त्र ठेवलं होतं. त्यामुळे तो विचार पण आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. आपण एका आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहे म्हणून हे ब्रह्म एकांशेनं स्थितो जगात सगळीकडे भरलेला परमात्मा, मन विशाल, मन व्यापक, पण म्हणून तुकारामांसारखं एकनाथांसारखं आजच्या दुनियेत वागून नाही हो चालणार. समर्थांनी ते पण आपल्याला सांगितलं आहे. त्याचं पण आपल्याला अजून लक्षात घ्यायला पाहिजे की जग हे असं आहे तर त्या जगामध्ये समोरचा माणूस कसा आहे हे आपल्याला ओळखता पण आलं पाहिजे. त्याच्यात ब्रह्म जरी असलं तरी ते ब्रह्म कसं आहे ते ब्रह्म त्याला ओळखायला येईपर्यंत त्याला धाक दाखवायलाच लागेल ना. त्याला पण ते ब्रह्म कळलं तर. म्हणून एकटं म्हणजे असं नाथांच्या गोष्टीमध्ये मी नेहमी विचार करताना माझ्या मनात येतं की नाथ दौलताबादच्या किल्लेदाराचे राहत होते. त्यामुळे ते काही असे नव्हते एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याची वृत्ती नाथांची नव्हती. मग त्यांनी असं का केलं असेल तर एकटा जेव्हा शत्रू असतो ना तेव्हा त्याला सुधारणं शक्य असतं म्हणून नाथ असं वागले. पण जेव्हा बहुसंख्येनं शत्रू येतात तेव्हा दंडुकाच घेतला पाहिजे. त्यामुळे आपण ना संतांच्या गोष्टी पुढल्या पिढीला सांगताना अगदी सांभाळून सांगाव्या लागतात. कारण मुलं आपल्याला प्रश्न विचारतात, असं कसं तुमच्या नाथाने केलं, आमचे नाथ. तर तेव्हा त्याला हे सांगायला पाहिजे की एकटा असतो ना तेव्हा त्याला सुधारणं शक्य असतं. तो पाया पडला नाथांच्या, शेकडो वेळा आंघोळ केल्यानंतर पडला, बरोबर आहे, 100 वेळा नाथ गंगेवर स्नान करून आले, पण त्याच्यात परिवर्तन झालं. एकटा वाईट वागणाऱ्या माणसाला सुधारता येतं, पण बहुसंख्येनं वाईट वागणारे जभोवती असेल तर आपल्या एकट्याची काही तोंड लागत नाही. तर आपल्याला या जगात वावरायचं आहे ना, त्यामुळे संत हे पण आपल्याला सांगतात. येईल आपला विषय तेव्हा आपण स्थिती जगतामध्ये त्याचा विचार करू की स्थिती असताना आपल्याला काय करायचं आहे. कोणत्या नाठाळाच्या माथी हाणू काठी. हां, तुकारामांनी जरी बंबाजीच्या हाताला तेल लावलं असलं तरी नाठाळाच्या हाती काठी मारायला सांगितलीच आहे. असा जो काही संकेत आहे तोही आपल्याला संत शिकवतात, त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे आपण अगदी असेल हरी बरं चाललं आहे माझं, नाही चालणार हे लक्षात घ्यायचं आहे. पुढल्या शुक्रवारी आपण अखेरचा समास घेऊया. मंत्र सांगू सांगते. ते म्हणतात 6 अकामयत बहुस्यां प्रजायेय इति 6 तपः अतप्यत 6 तपः तप्त्वा इदं सर्वम् असृजत यदिदं किंच तत् सृष्ट्वा तत् एव अनुप्राशिवत. याचा अर्थ असा आहे की मी
अनेक व्हावं, भगवंत परमात्मा जो आहे तो अनेक व्हावं अशी त्या ब्रह्माने इच्छा केली. आणि एकमहम बहुश्याम, मी खूप व्हावं अशी इच्छा केली आणि त्याच्यासाठी तरी तप केलं. मी एक आहे तो अनेक व्हावा, बहु व्हावा याच्याशी तप केलं. तप करून हे सगळं निर्माण केलं. ब्रह्माने तप करून हे संबंध विश्व निर्माण केलं. आता हे सारं निर्माण करून त्यांनी त्यात प्रवेश केला. ब्रह्म त्यात पण आहे ना भरलेलं. म्हणजे परमात्म्याने विश्व निर्माण केलं. निर्माण केलेल्या विश्वातल्या सगळ्या चर अचरामध्ये परमात्मा स्वतः भरून राहिलेला आहे. म्हणजे परमात्म्याला असं वेगळं नाही करता येणार. परमात्म्याने निर्माण केलं म्हणून परमात्मा आणि जग वेगळं नाही आहे. परमात्मा त्यातच सामावलेला आहे. म्हणून तैत्तिरीय उपनिषद आपल्याला सांगताय की हे सगळं ब्रह्म आहे. ते कसं तर निर्माण ब्रह्माने केलं, परंतु ते ब्रह्म पण त्यात शिरलं. मग ब्रह्मांड शब्द वापरला, ब्रह्म ब्रह्मांडात शिरला. तर हीच गोष्ट त्यांनी आपल्याला श्रोत्यांना सांगताना श्रोत्यांचा संदेह जावा म्हणून तैत्तिरीय उपनिषदाचा आधार घेऊन आपल्याला पटवून दिले. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनी सुरम्य कर्णी पडो. स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समय्यामुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर.